नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. लोकप्रतिनिधींचा लोकांसमोर आदर्श असतो. बोलण्यात व वागण्यात संयम आणि संतुलन राखलं पाहिजे. रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया. विरोधकांना पाठीशी घालण्याचे काम काही अधिकाऱ्यांकडून होत आहेत. राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. डॉक्टर आंबेडकर स्मारकाचे विस्तारीकरण करण्याच्या मागणीसाठी उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं उपोषण. आता बातम्या सविस्तर. लोकप्रतिनिधींनी बोलण्यात व वागण्यात संयम आणि संतुलन राखलं पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या लोकांसमोर आदर्श असतो. हा महाराष्ट्र आहे, हा काही बिहार नाही, हे लक्षात असू द्यावं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे. आपल्या पक्षातील लोकांना लगाम लावणे खूप आवश्यक असल्याचं ठाम वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलंय. असं आहे की लोकप्रतिनिधी जे असतात त्यांनी खूप संयमानं आणि संतुलित बोलणं आणि वागणं ठेवलं पाहिजे, कारण समाजासमोर लोकप्रतिनिधींचा आदर्श असतो. एखाद्या सत्तेतल्या आमदारानं पोलीस स्टेशनच्या म्हणजे ठाणेदाराच्या कॅबिनमध्ये गोळीबार करणं हा महाराष्ट्र आहे, हा काही बिहार नाही, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही न शोभणारी गोष्ट आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, देशाच्या राजकारणाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे. आणि अशा पद्धतीनं जर सत्ताधारी आमदारच जर वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा? आज कुंपणात जर शेत खात असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्य माणसासमोर आज तयार झालेला आहे. त्यामुळे असे जे काही आमदार मंडळी आहे जी मस्तवालपणे वागतायत, सत्तेची मस्ती आली का हा प्रश्न विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे. यांना आपापल्या पक्षातल्या लोकांनी लगाम लावणं खूप आवश्यक आहे. नाहीतर सामान्य जनता आज भयभीत झालेली आहे, असुरक्षित झालेली आहे. नाही, आता त्यांचा काय व्यवहार झाला किंवा काय नाही त्याच्याबद्दल म्हणजे मी बोलणं उचित ठरणार नाही. पण जे काही चाललंय ते काही फार बरं चाललं नाही असं महाराष्ट्रातलं चित्र आहे. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. तुमचा खासगी व्यवहार असेल, आपसी वाद असेल, तो बाजूला ठेवा. पण लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काही आचारसंहिता पाळली पाहिजे वागताना. अशा पद्धतीनं जर नेते मंडळीच वागत असतील तर कार्यकर्त्यांनी काय आदर्श घ्यायचा, सामान्य लोकांनी काय आदर्श घ्यायचा? जे घडतंय ते चुकीचं घडतंय. नाही, मी एवढं सांगेन की चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, सज्जन लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. राजकारण हे वाईट लोकांचं क्षेत्र, हे डोक्यातून काढा. ठीक आहे, याच्यात संख्या वाईट लोकांची खूप असेल पण याच्यामध्ये प्रामाणिक लोक सुद्धा काही टक्के आहेतच. त्यामुळे चांगल्या लोकांनी राजकारणात येऊन ही राजकारणाची गटारगंगा स्वच्छ केली पाहिजे आणि सज्जन लोक राजकारणात आले पाहिजे. शॉर्टकट मोठं व्हायच्या मागे न लागता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या इमानदारीच्या जोरावर आणि प्रामाणिकतेच्या जोरावर सुद्धा राजकारणात मोठं होता येतं. अशी असंख्य उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे चांगल्या तरुणांनी राजकारणामध्ये नैतिकता ठेवून आलं पाहिजे, या मताचा मी. दुसऱ्यांना श्रेय मिळतंय म्हणून कोल्हापूर शहराच्या विकासाच्या आड येत असाल तर जनता माफ करणार नाही. विरोधकांना पाठीशी घालण्याचे काम महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून होत असल्याचं, तसेच कोल्हापूरच्या विकासाच्या आड जो अधिकारी किंवा जो पदाधिकारी येईल त्याला पायदळी तुडवून कोल्हापूरचा विकास केला जाईल, असं विधान राजेश क्षीरसागर यांनी केलंय. वर्ष निधी येऊन विरोधकांचं फक्त एवढंच की आमची कामं दिसून येते यासाठी विरोध करायचा आणि विरोधकांना त्यामुळे पाठीशी घालण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांच्याकडे होते हे निश्चितपणे निषेधार्थ आहे. कोल्हापूर शहराच्या विकासाच्या आड एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन जो अधिकारी आणि जो विरोधक येईल त्याला पायदळी तोडवून पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचा विकास निश्चितपणे करण्यात येईल. शहरातील देगलूर नाका परिसरात देगलूर नाका ते माळटेकडी रोड, मिलतनगर व वाल्मिकी नगर येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये होत असलेल्या मलशुद्धीकरण केंद्राचे काम नांदेड वघाळा महानगरपालिकेने बंद करावे व महानगरपालिकेने ठराव करून त्या डम्पिंग ग्राउंडवर सार्वजनिक गार्डन करण्यात यावे, यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसमोर स्थानिक नागरिक आमरण उपोषणाला बसले आहेत. मी निवृत्ती बिराजी गायकवाड, भारतीय संविधान सुरक्षा युवा क्रांती दलाचा एक सदस्य आहे आणि स्थळ देगलूर नाका ते माळटेकडी या ठिकाणी मिलतनगर आणि वाल्मिकी नगरच्या भागामध्ये डम्पिंग ग्राउंड आहे. त्या ठिकाणी स्थानिक लोकांना कुठल्याच प्रकारची सूचना न देता, माहिती न देता स्थानिक माजी नगरसेवकाच्या माध्यमातून आणि स्थानिक काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मल्लशुद्धीकरण केंद्राचं एक प्रस्ताव त्या ठिकाणी महानगरपालिकेनं उभा करण्याचं काम चालू केलं आहे. आणि ते मल्लशुद्धीकरण केंद्र स्थानिक लोकांच्या हिताचं नाही किंवा आरोग्याला हानिकारक असून त्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमचे सहकारी मित्र लखन भाऊ राजू भिगानिया तसेच मोहम्मद मोबिन, भारतीय संविधान सुरक्षा युवा क्रांती दलाचे अध्यक्ष लखन भाऊ आणि सचिव आमचे मोहम्मद मोबिन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्ही तो प्रोजेक्ट कायमस्वरूपी बंद करण्यात यावा आणि त्या ठिकाणी लोकांच्या म्हणण्यानुसार लोकांच्या हितासाठी
सार्वजनिक गार्डनची एक निर्मिती करून द्यावी। या ठिकाणी या मागणीसाठी आम्ही दिनांक 5 तारखेपासून आमरण उपोषणात बसलो आहोत। जोपर्यंत तो प्रोजेक्ट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार नाही आणि नवीन प्रोजेक्ट म्हणून एक सार्वजनिक गार्डनची उभारणी करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण माघार घेणार नाही। जर का ही मागणी पूर्ण झालीच नाही तर विभागीय आयुक्तासमोर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन उभा करू आणि प्रशासनाला त्या ठिकाणी सार्वजनिक गार्डन उभा करण्यात भाग पाडू। धन्यवाद। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची। भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत। नांदेड रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेलं जीएसटी भवन इतरत्र स्थलांतरित करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विस्तार करावा व शेजारी माता रमाई आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा उभारावा या अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासनाने या उपोषणाची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा कुठल्याही स्वरूपाचं बांधकाम या ठिकाणी करू देणार नाही असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान आम्ही अशी मागणी प्रशासनाकडे केली होती की तुम्हाला जे काही तिचं व्यापारी संकुल बांधायचं असेल ते बांधा, 2, 3, 4, 5 मजली, पण शेवटच्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केंद्र व अभ्यासिका उभारावी। जर या पद्धतीचं नियोजन महानगरपालिकेनं आणि जिल्हा प्रशासनानं केलं नाही तर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं तिथं होऊ दिल्या जाणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जो उभा आहे तो आंबेडकरी समाजाच्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचं ते प्रतीक आहे, एक प्रेरणास्थान आहे। आमची अशी मागणी आहे की तिथलं जीएसटीचं कार्यालय स्थलांतरित करावं, त्याला तिथून हलवावं आणि त्या ठिकाणावर माता रमाईचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालगत बसवावा, अशा पद्धतीची आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर नांदेड महानगरपालिकेचा नाना नानी पार्कमध्ये जो दवाखाना आहे त्या दवाखान्याला माता रमाई त्यागमूर्तीचं नाव देण्यात यावं, या पद्धतीची आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की दिनांक 28 फेब्रुवारी 2006 रोजी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती VIP रोडवर बसवण्याचा महानगरपालिकेमध्ये ठराव पारित झाला होता। त्याच्यासाठी निधीची सोयसुद्धा करण्यात आलेली होती, पण काही लोकांच्या जातीय द्वेष भावनेपोटी तिथं तथागताची मूर्ती स्थापित करण्यात आलेली नाही। ती मूर्ती लवकरात लवकर स्थापित करावी आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्र मागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना शासन निर्णयाने सुरू करण्यात येत आहे। सदर योजनेचा कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात येत आहे। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। राज्य शासनाने 10 नोव्हेंबर 23 रोजी याला शासनाने GR काढले होते। त्याला चंद्रपुरात 1 लाखपेक्षा जास्त अंत्योदय शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे। होळीच्या आधी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ती शक्यता दर्शवण्यात जात आहे। महाराष्ट्र शासनाच्या 10 नोव्हेंबर 2023च्या GR नुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना वस्त्रोद्योग विभाग व शासन यामार्फत ही योजना सुरू होणार आहे। तरी एक होळीच्या आधी या साड्यांचे वाटप सुरू होईल लाभार्थ्यांना, अंत्योदय लाभार्थ्यांना। आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1,41,703 अंत्योदयचे लाभार्थी आहेत। तरी दरवर्षी काही लाभार्थी कमी होणे किंवा वाढ होणे, तरी ती संख्या फिक्स राहणार नाही, परंतु जसं काही राहील त्या याने ती वाटप होईल साड्यांचं त्या याच्यानुसार, लाभार्थ्यांच्या त्या संख्येनुसार लाभार्थ्यांच्या।
कर्जत येथील चौक येथे स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीला आग लागल्यासंदर्भीची बातमी येत आहे। कर्जत येथील चौक येथे रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका मालगाडीला आग लागली असून पेट्रोल घेऊन जात असताना हे कृत्य घडल्याचे एकच खळबळ उडाली। यावर अग्निशमन दलातर्फे नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू होते। अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण करण्यात आलं। महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच। बातम्यांचा वेग असाच सुरू असेल। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।